कॉल बाय करू शकता, येस, आणि पुट सेल करू शकता, करेक्ट. इथे मी काय करणार, सीई बाय करू शकतो आणि दुसरं काय, ई सेल करू शकतो. ठीक आहे, ओके. तर आता कॉल बायर जेव्हा कॉल बाय करतो ना, तेव्हा इथे त्याला मार्जिन लेस, कमी मार्जिन लागतं है ना. इथे लिहितो चीप, चीप ऑप्शन है ना, आणि कॉस्टली ऑप्शन. ठीक आहे, जेव्हा आपण कॉल बाय करतो ना, तर आपल्याला स्वस्तामध्ये कॉल भेटतात आणि पुट सेल केलं ना, पुट महाग भेटतो है ना. पुटला मी जर सेल करायचं असेल, पुट सेल करायचं असेल ना, तर मला खूप जास्त इथे पैसे द्यावे लागतात. ठीक आहे, का, कारण की तुम्हाला काल सांगितलं होतं, आता एखाद्याने पुट सेल केलाय, ठीक आहे, याची प्राइस आहे 15 रुपये, मी 15 रुपयाला पुट सेल केला आहे. ओके, हा मॅक्सिमम किती जाणार ना, खालपर्यंत जाणार 0, म्हणजे पुट सेलरला मॅक्सिमम प्रॉफिट किती आहे, मॅक्स प्रॉफिट 15 रुपयाचा आहे ना, 15 पेक्षा खाली जाऊ शकत नाही. ओके, तर जो पण सेलर असतो ना, त्याचा प्रॉफिट बघा, तो लिमिटेड असतो है ना, लिमिटेड प्रॉफिट आहे, 15 पेक्षा त्याला जास्त प्रॉफिट होऊच नाही शकत. बट जर मार्केट याच्या अगेन्स्ट गेलं है ना, 15च्या वर जायला लागलं, तर याला जो लॉस असतो तो मॅक्सिमम लॉस असतो. 15चं प्रीमियम 20, 40 हजार, 2,000 पर्यंत पण जाऊ शकतो. ओके, त्या केसमध्ये जर त्याने स्टॉप लॉस नाही लावला, त्याला खूप जास्त लॉस होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जे ऑप्शन सेलर असतात ना, ब्रोकर त्यांच्याकडून जास्त चार्जेस घेतात. ओके, कारण की एक्सपोजर त्यांच्याकडे जास्त आहे ना, त्यांची पोझिशन आहे ना ती जास्त रिस्की, म्हणून ब्रोकर काय करतो, एक्स्ट्रा पैसे घेऊन ठेवतो. राईट, एक एक्झाम्पल सांगतो, जर तुम्हाला ऑप्शन बाय करायचं असेल ना, तुम्हाला फक्त 5,000 रुपीज लागतं है ना, एक्झाम्पल साठी सांगतो. ओके, आणि त्याच कम्पॅरिझन मध्ये जर तुम्हाला पुट सेल करायचं असेल तर तुम्हाला इथे 1 लाख रुपीज लागतात. ठीक आहे, ओके. तर आता मला सांगा, याच्यामध्ये स्वस्तवालं जे आहे ते लोक जास्त बाय करतात का महागवाला जास्त बाय करतात? कुठलंवाला जास्त अट्रॅक्टिव्ह आहे? स्वस्तवाला, करेक्ट है ना. 5,000 वाला ना अट्रॅक्टिव्ह आहे. ठीक आहे, 5,000 वाला अट्रॅक्टिव्ह आहे. सगळे लोक 5,000 म्हणतात, 5,000 वाला अट्रॅक्टिव्ह बिकॉज 5,000 रुपयामध्ये तुम्ही ऑप्शन घेतला, त्याचे 5,000, 10,000, 20,000, 30,000 पण होऊ शकतो. ओके, बट लक्षात ठेवा, जो 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय है ना, जर तुम्ही 5,000 रुपयाचा ऑप्शन बाय करताय, म्हणजे तुमच्या अगेन्स्ट जो आहे ना काउंटर पार्टी आहे, ते 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करते. राईट, तर मला सांगा, जे जास्त पैसे इन्व्हेस्ट करतं त्याचा अनालिसिस परफेक्ट असेल की जे कमी पैसे इन्व्हेस्ट करतात त्याचा अनालिसिस परफेक्ट असेल है ना. प्रोबॅबिलिटी विचार, कोणाची प्रोबॅबिलिटी जास्त असणार? जास्त व्हायची, करेक्ट है ना. राईट, एक मिनिट, जस्ट एक मिनिट.
आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय? सॉरी हा, मे बी याला झूमला काहीतरी इश्यू आहे ना, ड्रॉप होतं सारखं सारखं. ठीक आहे, मी आता थोडं दुसऱ्या टॅबमधून. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, जो पण जास्त पैसे इन्व्हेस्ट करतो ना, तर मे बी म्हणजे चान्सेस आर व्हेरी हाय की त्याचे अनालिसिस परफेक्ट असते, बिकॉज ही इज रिस्किंग मोर मनी, है ना. आता जे 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतो ना, तो काय करतोय, मिनिमम अमाऊंट इथे काय करतोय, इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, असं नाही म्हणत आहे की जे ऑप्शन बायर असतात ते कायम चुकीचे असतात. ओके, 10% ऑफ द टाइम ऑप्शन बायर पण बरोबर असू शकतो. ठीक आहे, ऑप्शन बायर जर खूप जास्त एक्सपिरियन्स असेल आणि खूप चांगलं करत असेल, ऑप्शन बायर 70-80% चांगलं करू शकतो. ठीक आहे, बट इथे ना गेम लक्षात ठेवा ना, टेक्निकली गोष्ट सांगतो, फॅक्ट सांगतो तुम्हाला, की ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत, ज्यांनी जास्त पैसे इन्व्हेस्ट केले ना, त्याचे बरोबर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, येस येस, मी तेच केलंय ना, क्रोम एंटाच केलंय, है ना. ओके, तर लक्षात ठेवा की जो जास्त पैसे इन्व्हेस्ट करतो ना, त्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. ओके, त्याची बरोबर व्हायची प्रोबॅबिलिटी जास्त असते. राईट. ओके, तर आता जास्त पैसे कोण इन्व्हेस्ट करतं? मोठे प्लेयर्स. ओके, FI असेल, DI असेल, है ना, त्याच्यानंतर HNI असतील, है ना, प्रो प्लेयर्स असतील. ओके, म्युच्युअल फंड वाले जे पण आहेत, जे फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग, मोठे मोठे प्लेयर ज्यांच्याकडे खूप जास्त कॅपिटल. ठीक आहे, आता ते इथे इन्व्हेस्टमेंट करतात. आता इन्व्हेस्टमेंट हे 1 लाखाची नसते. ओके, त्यांच्याकडे सलाड पाहिजे फक्त 1000, 10,000, 20,000, 50,000 लॉट असतात. ओके, त्या केसमध्ये 50 करोड, 100 नाही करोड, म्हणणार. 500 करोडची अशी पोझिशन असते. ठीक आहे, आणि जो पण ट्रेडर आहे, एकदा त्याच्याकडे खूप जास्त कॅपिटल असेल ना, तर ऑप्शन बाईंग देणार. आता समजा कोणाकडं 500 करोडचा कॅपिटल आहे, 500 CRचं कॅपिटल. ठीक आहे, 500 CRचं कॅपिटल आहे कोणाकडे. आता त्यांनी ऑप्शन बाय करायला गेला तर 5,000 रुपयाला एक लॉट आहे. ठीक आहे, तर 500 करोड मध्ये त्याला भरपूर लॉट आहे ना. ओके, आणि इतकी मोठी ऑर्डर जर प्लेस केली ना, तर मार्केट एकदम जास्त फ्लक्च्युएट होईल. ठीक आहे, इथे त्याची ऑर्डर प्रॉपरली मॅनेज नाही होऊ शकत. ओके, पण तेच जर ऑप्शन सेलिंग करायला गेला तर तो हळूहळू ऑप्शन सेलिंग करू शकतो. ठीक आहे, म्हणजे त्याला मॅनेज करणं खूप जास्त इझी असतं. राईट. ओके, तर मोठे प्लेयर जे पण असतात ना, ते ऑप्शन सेलिंग करतात, आणि ऑप्शन सेलर आहे ना, मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे 70-80% ऑफ द टाइम तो बरोबर असतो. ठीक आहे, तर कधी पण आपल्याला जेव्हा आपण अनालिसिस करायचं आहे ना, तर ऑप्शन सेलरच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला विचार करायचा आहे ना. आपल्याला ऑप्शन बाईंगच करायचं, पण आपल्याला विचार करायचा की ऑप्शन सेलर काय विचार करतो, आणि ऑप्शन सेलरची पोझिशन कुठे लागलेली आहे, आणि ऑप्शन सेलर जर पोझिशन एक्झिट केली तर तिथे काय मुवमेंट होऊ शकते. ठीक आहे, ओके, तर ही झाली फर्स्ट कंडिशन. ओके, सेकंड कंडिशन, जेव्हा मार्केट खालच्या साईडला ब्रेकआउट देणार. ओके, आता इथे माझ्याकडे काय काय ऑप्शन आहे, मी पुट बाय करू शकतो. ओके, दुसरा ऑप्शन आहे कॉल सेल करू शकतो. ठीक आहे, हे 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे. मार्केट खाली जाताना मी पुट बाय करू शकतो, कॉल सेल करू शकतो. इथे पण एक चीप ऑप्शन आहे आणि एक कॉस्टली, थोडासा महाग आहे. राईट. ओके, आणि एक तिसरी कंडिशन असते. तिसरी कंडिशन म्हणजे इथे सांगतो, तिसरी कंडिशन म्हणजे कशी असते, की मार्केट आहे ना, वर पण नाही जाणार आणि खाली पण नाही जाणार. ठीक आहे, या 2 रेंजच्या मध्ये मार्केट मूव्ह करतं, साइडवेज आहे. ओके, तर या केसमध्ये माझ्याकडे काय ऑप्शन आहे, माझ्याकडे काय ऑप्शन आहे, तुम्ही सांगू शकेल का? अशी साइडवेज असेल तर मी काय करू शकतो? स्कॅल्पिंग करू शकतो, येस. पुट सेल करू शकतो, येस. कॉल सेल करू शकतो, है ना. स्कॅल्पिंग, ओके, स्कॅल्पिंग पण करू शकता. ओके, तर या केसमध्ये मी काय करू शकतो, या केसमध्ये मी पुट सेल करू शकतो, दुसरा कॉल पण सेल करू शकतो. ठीक आहे, ओके, पुट आणि कॉल सेल करून, दोघं सेल करून बसणार आम्ही जेव्हा साइडवेज असेल तर. ठीक आहे, असे जेव्हा साइडवेज मार्केट असेल ना, इथे तुम्हाला ऑप्शन बाईंग करून ना लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, जेव्हा पण मार्केट साइडवेज असेल तेव्हा तुम्ही ऑप्शन बाईंग न केलेलं म्हणजे कधी पण चांगलं, है ना, कॅपिटल लॉस नाही होणार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे.